हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आज आहे आषाढी एकादशी. सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. छानपैकी पूजा झाली. विठ्ठल रुक्माईची माझ्याकडे मूर्ती आहे, म्हणजे अदितीला ती मिळालेली होती. जेव्हा तिचा सन्मान झालेला होता तर तिला विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिलेली होती. छानपैकी पूजा केलेली आहे मी आणि छान प्रसन्न वाटत आहे. माझा उपवास आहे. मी अजूनपर्यंत काहीच खाल्लेलं नाही आहे. फळं आणलेली आहे, केळं आहे, पपई आणलेली आहे आणि हे बघा, हे दही माझ्याजवळ आहे. आता दही खाऊन घेणार आहे. 2:30 वाजलेले आहे आणि पोटामध्ये अजूनही काही अन्न नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही काही उपवासाचं खाऊ शकत नाही, असं अजिबात नाही. उपवासाचं तुम्ही खाऊ शकता. साबुदाण्याची खिचडी आहे, भगर आहे, त्याच्यानंतर साबुदाण्याचे वडे आहे. उपवासाचं भरपूर काही मिळतातही आज. खोव्याची जिलेबी वगैरे तुम्ही खाऊ शकता. पण आज माझा विचार होता की मी थोडंसं लंघन करणार आहे पोटाला. आणि मला जसं डॉक्टरांनी सांगितलेलंच होतं की तू मुगाच्या डाळीची खिचडी खा, दही वगैरे वगैरे. माझी औषधीसुद्धा सुरू आहे. सध्या तरी मी ते साबुदाण्याचं तेलकट वगैरे काहीच खाणार नाही आहे. आता दही खाऊन घेणार आहे, त्याच्यानंतर केळं आहे, पपई आहे, तेच मी खाणार आहे आज दिवसभरामध्ये. त्याच्यानंतर भाजीचं आणून ठेवलेलं आहे जितेंद्ररावांनी, तर ते व्यवस्थित लावून ठेवते. अजूनही मला झोप आली नाही. त्याचं कारण म्हणजे पोटामध्ये अन्न नाही आहे आणि जसं जेवण केलं की तसेच माझे डोळे झोपेसाठी तरसतात. तर त्याच्यामुळे आता झोप येत नाही आहे. तर भाजीचं आहे ते निवडून घेते, दाखवते तुम्हाला मी. आता शेंगा निवडून ठेवलेले आहे. त्यानंतर टमॅटो, कोहळ आहे, कोथिंबीर, आलं, हे आहे केळ आणि पपई. तर पार्थनी आणि मी उपवास केलेला आहे आणि जितेंद्ररावांसाठी मी स्वयंपाक केलेला आहे. पत्ताकोबीची भाजी केली, पोळ्या आणि सॅलड वगैरे. आणि मी आणि पार्थ उपवास करत आहे. असंच ठरलं, मी करणार होती उपवास. तर मग पार्थ म्हणाला, मम्मी मी पण करू का? तर मी म्हटलं ठीक आहे, तू पण कर, पण मला दिवसभरात काही खायला मागू नको. खादाडा उपवास मला अजिबात आवडत नाही. करायचा आहे तर मग तुम्ही फळांवर करू शकता. फळं आहे, दूध आहे, असं. तर त्यांनी दुधामध्ये केळ वगैरे, खजूर वगैरे टाकून खाल्लेलं आहे सकाळी आणि दहीसुद्धा खाल्लेलं आहे त्यांनी. आता मी खाऊन घेते. जितेंद्ररावांचं जेवण झालेलं आहे. आता मी खाऊन घेते आणि मग थोड्या वेळ रेस्ट करते आणि त्याच्यानंतर मग पुढचे जे काम आहे ते करणार आहे. फ्रीज थोडासा क्लीन करून घ्यायचा आहे. जसं मी आईकडे वगैरे पण गेलेली होती, त्याच्यामुळे फ्रीजची हालत थोडी खराब झालेली आहे. कारण माझी तब्येतही ठीक नव्हती. सलाईन लागलेली होती मला. 8 दिवस मी तिथे कॉन्टोमेंटमध्ये ॲडमिट होती. म्हणजे ॲडमिट म्हणजे कसं की सकाळी जायची, सलाईन लावायची, मग रात्री 8:30पर्यंत घरी यायची. असं माझं ते 8 दिवस चाललेलं होतं. तर त्याच्यामुळे थोडं क्लीन वगैरे करून घेणार आहे फ्रीज आणि त्याच्यानंतर भाजीचं तोडताड करून व्यवस्थित ठेवणार आहे. चला तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. तर फ्रेंड्स, आता 6 वाजलेले आहे आणि फ्रीज खूप खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं क्लीन करून घेणार आहे. त्याच्यातले जे पूर्ण हे आहे डब्बे, ते मी काढून घेतलेले आहे आणि थोडंसं कोरड्या नॅपकिननीच पुसून घेणार आहे मी. इकडे चहा मांडलेला आहे हे मी छानपैकी क्लीन करून घेते आणि व्यवस्थित लावून घेते. सगळं व्यवस्थित लावून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर फ्रेंड्स, आता मी कढीपत्ता निवडत होती, तर त्याच्यातनं या बिया निघाल्या कढीपत्त्याच्या आणि हे रोपटं लावून बघणार आहे मी लागते का म्हणून. कारण या कुंडीमध्ये ना कढीपत्त्याचं झाड होतं पण पूर्णपणे वाळून गेलेलं होतं. ट्राय करणार आहे, हे इथे लावून घेते बिया आणि असं हे लावून घेतलेलं आहे. बघू आता. हे मी आणलेलं होतं त्या दिवशी. झाड तर छानपैकी जगलेलं आहे ते आणि फुलंही लागलेलं आहे. तर फ्रेंड्स, फ्रीज छानपैकी लावून झालेला आहे आणि कढीपत्तासुद्धा धुवून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर गॅसचा ओटा पण क्लीन करून घेतलेला आहे. इथे अजूनही मी काही खाल्लेलं नाही आहे, फक्त गोड दही खाल्लेलं होतं बस ते. आणि दिवा वगैरे लावून झालेला आहे आणि अक्षदा बनवून ठेवलेल्या आहे मी. अक्षदा संपलेल्या होत्या म्हणून. भाजीचं पण व्यवस्थित तोडून ठेवलेलं आहे, सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे किराणा स्टोअर करून ठेवलेला आहे पूर्ण. केळ पपई जशीच्या तशी आहे, अजून काही खाल्लेलं नाही आहे. आता चिरणार आहे आणि मग बघेल. हे मिरच्यांचे देठं काढून घेत आहे मी.
आणि छानपैकी वाळलेलं आहे. थोडंसं अजून वाळू देणार आहे याला मी, आणि त्याच्यानंतर मग स्टोअर करून ठेवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 5:15 आणि आज आमच्या सुट्टीचा दिवस आहे आणि काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडत आहे आणि जितेंद्रराव गेलेले आहे कार सर्व्हिसिंगसाठी. मी पण झोपून उठली आता आणि पार्थही झोपलेला होता, पण पार्थ मला असं वाटत नाही झोपला म्हणून मोबाईल पाहत होता. आणि मलाही आज माहीत नाही झोप आली नाही अजिबातच, जेव्हा की वातावरण इतकं म्हणजे थंडगार असं आहे. झोपण्यालायक आहे, दिवसभर झोपण्यालायक असं वातावरण आहे, पण अजिबात झोप आली नाही. आता फ्रेश झाली. आता बाई आली होती झाडू पोछाला, तर झाडू पोछा केलेला आहे तिने आणि आता कामांची सुरुवात करते. जो कढीपत्ता मी धुवून ठेवलेला होता काल कंटिन्यू काम होते आणि अजिबातच मी जेवण केलं नाही, म्हणजे गोडदही खाल्लेलं होतं आणि मग पपई वगैरे, आणि त्याच्यानंतर अजिबात भूक लागलीच नाही मला, कारण कामं होते कंटिन्यू. भाजीचं आणलेलं होतं ते तोडताड करून ठेवलं, त्याच्यामुळे अजिबात भूक लागली नाही. त्याच्यानंतर मग सकाळी उपास सोडला मी आणि छानपैकी घरीच आहे. अजिबात कुठे जायची इच्छा नाही आहे, मुली पण नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठे जायची इच्छा पण होत नाही. छानपैकी कोरडा झालेला आहे, धुवून ठेवला त्याच्यामुळे. आता हा स्टोअर करून ठेवते मी. या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवत आहे. टिश्यू पेपर ठेवलेला आहे. फ्रेंड्स, कढीपत्ता डब्यामध्ये ठेवून झालेला आहे, स्टोअर केलेला आहे आणि छान राहते. 1 महिनापर्यंत काहीच होत नाही आणि तसंही आपण यूज करतो नेहमीच्या भाज्यांमध्ये, मी तर करतेच. आता मला चिवडाई करायचा आहे, त्यासाठी मी अर्धा कढीपत्ता ताटामध्ये काढून ठेवलेला आहे. पण सगळ्यात पहिले मी पीनट बटर करणार आहे, कारण आजपासून पार्थने डाएट प्लॅन केलेला आहे. त्यासाठी त्याने जे पत्ताकोबीचं सूप वगैरे आहे ते सकाळी केलेलं होतं, त्याच्यानंतर काजू बदाम खाल्लेले त्याने. आता मी त्याच्यासाठी पीनट बटर करते, कारण विकतचं घ्यायचं म्हटलं तर खूप महाग असते आणि त्याच्यामध्ये काय मिक्स करतात ते आपल्याला माहिती नाही आहे. पण पार्थला तेवढं कळत नाही, तो खूप मागे लागलेला आहे की पीनट बटर विकत घेऊन दे. पण मी आता पीनट बटर करणार आहे आपल्या पद्धतीने. व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. शेंगदाणे छानपैकी निवडलेले आहे. आता आपण जास्त प्रमाणात मी करणार नाही आहे, कारण पार्थ मग खातो नाही खात मला माहीत नाही आहे, कारण त्याला विकतचंच पाहिजे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता हे बघा 2 वाट्या मी शेंगदाणे घेत आहे परत एकदा घरी, कारण मुलांचं कसं असतं आणि त्यांना विकतची गोष्ट जास्त चांगली वाटते. आता तो गेलेला आहे बाहेर आणि तेवढ्या वेळामध्ये मला हे करायचं आहे. 2च वाट्या मी शेंगदाणे घेणार आहे. शेंगदाणे मी छान भाजून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे लवकर भाजल्या जाईल शेंगदाणे. गॅसचा फ्लेम मी कमीच ठेवलेला आहे, आपल्याला कमी याच्यात छानपैकी हे भाजून घ्यायचे आहे. तर अशा पण भाजलेले आहेत, याचं टरफल पूर्ण निघत आहे. आता मी गॅस बंद करते. सगळ्यात पहिले हे मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे आहे पेंड खजूर, ते 3 घेतलेले आहे मी आणि हे हनी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिले आपण मिक्सरमधनं हे बारीक करून घेऊ. तर हे असं झालेलं आहे. आपल्याला अजून थोडंसं बारीक करायचं आहे, कारण आतमध्ये जे आहे ते शेंगदाणे आहेत बाकी अजून. तर बघू शकता याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकून देणार आहे खजूर. याच्यामध्ये तुम्ही साखरही टाकू शकता आणि टाकणार आहे मी हनी. त्याच्याने स्वीटनेसपणा येऊन जाईल याच्यामध्ये. दोनदा याला छानपैकी फिरवून घेणार आहे. थोडेसे याचे गडे आहेत, पूर्णपणे बारीक झालेलं नाही आहे.
पुन्हा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे असं झालेलं आहे. आता थोडंसं गरम झालेलं आहे मिक्सर. या बॉटलमध्ये मी भरणार आहे. बॉटल मोठी आहे, कमीच बनवलेलं आहे मी. बघू, जर पार्थला आवडलं तर मग मी जास्त बनवेल. तर याच्यामध्ये 2 चमच मी तूप टाकलं आणि छान पेस्ट करून घेतलेली आहे. आता ते छान असं झालेलं आहे. आता थोडं थंड होऊ देणार आहे आणि मग भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे छानपैकी भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता हे आहे पोहे. आता चिवडा करायचा आहे. तर फ्रेंड्स, मी एवढी मेहनत करून केलं पण त्याला अजिबात आवडलं नाही. तर आता विकत घेऊन देणार आहे. मी काही खूप इच्छा पूर्ण करत नाही त्याच्या की असं वगैरे, पण जाऊ दे, त्याला एकदा घ्यायचं आहे तर घेऊन जाऊ दे. मी जे आहे मी बनवलेलं आहे, मी ते खाणार आहे. कारण त्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे आणि घरचं आहे, माझ्या हातातलं आहे. आणि मला माझ्या हातातल्या वस्तू अजिबात फेकावशा वाटत नाही किंवा काही नाही. मी खूप मेहनत लागली त्याला मला बनवायला, तर मी ते खाणार आहे. त्याच्यासाठी विकतचं बोलवणार आहे. बघू आता चिवडा वगैरे करणार आहे. त्यासाठी पोहे आहे ते पाकडून ठेवते. तर इथे चिवडा करत आहे मी. झालेला आहे, मस्त थोडासा भाजायचा आहे होते. तर पार्थने ओट्स केलेले, आता ते पण खाऊन घेते. फ्रेंड्स, चिवडा बनवून झालेला आहे आणि डब्यातही काढलेला आहे मी. तर चिवडा तर छान झाला. आता मी सकाळचं वरण आहे तेच फोडणी देणार आहे. मला दाखवायला गेली चिवडा आणि इकडे कांदे जळलेले आहेत थोडेसे. आता मी टमॅटो टाकलेला आहे. तर इथे वरण झालेलं आहे आपलं आणि वरतून छानपैकी कोथिंबीर. आता गॅस बंद करते आणि हा जो पसारा आहे बघा अशा प्रकारे. दूधही खाली पडलेलं आहे, तर हे सगळं क्लीन करते. सकाळचंच वरण होतं तर फोडणी दिलेलं आहे मी. चिवडाही करून झालेला आहे आणि पीनट बटरही करून झालेलं आहे. आणि अदिती इथे नाही आहे, कामामध्ये गुंतवावं लागते. म्हणजे थोडंसं आपलं मनोरंजन होते आणि कामामध्ये गुंतल्यामुळे काय होते, मुलींची आठवण एवढी येत नाही. आता अदितीची पण शिफ्ट असते 12 तासाची, त्याच्यामुळे तिलाही वेळ नाही मिळत. पहिले ती खूप फोन करायची मध्ये मध्ये 1-2दा, पण आता अजिबात तिचा फोन येत नाही कारण खूप थकलेली असते ती. आणि मी काही जास्त त्रास देत नाही. रात्री वगैरे ती फोन करते तेव्हाच मग मी तिच्यासोबत बोलते. मध्ये मी फोन करू शकत नाही. जितेंद्र आणि पाहत आहे तिकडे पिक्चर. 5 वाजतापासूनची मी इथे उभी आहे आणि आता वाजलेले आहेत 8. तर हे सगळं माझं काम झालेलं आहे. आता गॅसचा ओटा क्लीन करून घेते, त्याच्यानंतर जेवते आणि मग रेस्ट करेल. आणि एडिटिंगही करायची आहे मला. तर व्हिडिओ ना सगळे लेट येत आहे आणि मागे पुढे येत आहे. म्हणजे सगळ्यात पहिले मी माझा वाढदिवसाचा व्हिडिओ आहे तो टाकला, त्याच्यानंतर मग अदिती होती तो टाकला. तर उलट पालट असं झालेलं आहे, कारण मी म्हटलं वाढदिवस 2 तारखेचा आहे आणि मग तो खूप उशिरा मी टाकेन तर मग काही मजा येणार नाही, म्हणजे त्याचं काही क्रेज राहणारच नाही. म्हणून तो सगळ्यात पहिले टाकला. आणि त्याच्यानंतर अदिती होती, आम्ही शॉपिंगला गेलो, तो व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतर अजून शॉपिंगला गेलो नागपूरला, कारण तिला इंटर्नशिप लागलेली होती आणि त्याच्यामुळे एकच दिवस होता आमच्याकडे. तर काय झालं पुढे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे. माझी तब्येत कशी खराब झाली आणि तिचं गोंद्याला जाणं येणं कसं सुरू होतं, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. पण त्याच्या अगोदर मी आषाढी एकादशीचा व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग तिची शॉपिंग आणि सामान नेऊन दिलेलं होतं तो व्हिडिओ असं येईल. आता आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे, हाच कंटिन्यू आहे आपला व्हिडिओ, तर हा टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग तो व्हिडिओ. तर व्हिडिओ खूप सारे तयार होते पण वेळ नव्हता, अजिबातच वेळ नव्हता. असं म्हणण्यापेक्षा माझी तब्येतच ठीक नव्हती, मी ॲडमिट होती, सलाईन वगैरे लागलेली होती मला त्याच्यामुळे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी परत सुरू झालेल्या आहे माझ्या कामाच्या. चिवडा वगैरे पण करून झालेला आहे आणि आता जेवण करू. तर चला आजचा हा ब्लॉग ना इथेच एंड करते मी आणि भेटते याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.